भीमाचं वाजतंय गाणं हे खुशाल वाजू द्या, कवी भिडू द्या आवाज जगात गाणं. Welcome to the jungle, bitch! नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला. तर खूप दिवसानंतर भावांनो आपण आज इथं व्हिडिओ बनवत आहे आणि स्पेशल म्हणजे आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते भीम जयंती स्पेशल इथं असणार आहे. तुम्ही व्हिडिओ जे काही डेमो आहे ते सुरुवातीलाच बघितलेलं आहे. डेमो जर आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा. खूप दिवसानंतर व्हिडिओ येत आहे. चॅनलला आतापर्यंत कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर खाली जे काही सबस्क्राईबचं बटन आहे त्याला क्लिक करून आपल्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर बघू शकता आपल्या जे काही प्रोजेक्ट्स आहेत तुम्हाला खाली मी आपल्या वेबसाईटला दिलेले आहे, तिथे जाऊन तुम्ही हे प्रोजेक्ट्स तुम्हाला ओपन करायचे आहे. प्रोजेक्ट्स ओपन केल्याच्या नंतर सगळ्यात आधी तुम्हाला आपली बीट मार्क इथं चालू करायची आहे. एक 27 सेकंदाची जे काही बीट्स आहे ती तुम्हाला तुम्ही मार्क करून दिलेली आहे बघू शकता. आणि यामध्ये तुम्हाला जे काही टेक्स्ट आहे ते सुद्धा बरोबर इथे ऍड करून दिलेली आहे. तर सगळ्यात आधी काय करा, एकदम सुरुवातीला जाऊन प्लसच्या ऑप्शनमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं आणि एक व्हिडिओ दिलेला आहे. जे काही मी एक तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे ते व्हिडिओ तुम्हाला इथं लावून टाकायचा आहे. बघू शकता मी इथं डाउनलोड्समधून जे काही व्हिडिओ आता आपण डाउनलोड केलेला आहे ते इथं असा इथं लावून घेतो. तर बघू शकता हा आपला जे व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला तसा लावून घ्यायचा आहे. आणि या व्हिडिओला काय करायचं आहे, तुम्हाला जे काही पहिली बीट मार्क आहे 15 सेकंदाची तिथे येऊन असं या ऑप्शनवर क्लिक करायचं, म्हणजे तिथून ट्रिम करायचं, स्प्लिट करायचं. आणि ही जी काही आपली जे काही टेक्स्टची जे काही लेअर आहे, ग्रुप आहे, त्याला काय करायचं असेल तिथे लॉंग प्रेस करून आपल्या या व्हिडिओच्या वरती असं इथे ढकलून टाकायचं. म्हणजे आपल्या व्हिडिओच्या म्हणजे काही व्हिडिओच्या वर आपले जे काही टेक्स्ट आहे ती जसं दिसून यायला पाहिजे. आणि व्हिडिओ आपला जरा इथं लेट चालू व्हायला तर काय करा, व्हिडिओला इथून स्प्लिट करा आणि पुन्हा व्हिडिओला असं इकडे सरकून घ्या काय अशा प्रकारे. आणि पुन्हा काय करा, इकडं म्हणजे जे काही आपण मागे ऍडजस्टमेंट केली ती त्याला सुद्धा इथे बरोबर अशी सेट करा अशा प्रकारे. काय तर म्हणजे सुरुवातीला आपला व्हिडिओ असा डायरेक्ट दिसून यावा अशा प्रकारे. आणि जे काही व्हिडिओ आहे त्या लेअरला सिलेक्ट करून त्याची जे काही ऑपॅसिटी आहे ते थोडी अशी इथे कमी करा, म्हणजे आपल्या टेक्स्टवर बरोबर आपलं फोकस इथं झालं पाहिजे. काही अशा प्रकारे हे इथं दिसून आलं पाहिजे. हे एवढं इथं तुम्हाला करून घ्यायचं आहे. हे एवढं केल्याच्या नंतर आता इथून पुढच्या सगळ्या बीटमार्कमध्ये काय करायचं, तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही आम्ही फोटो दिलेले आहे HD फोटो सर्व तुम्हाला खाली भेटून जातील. ते सगळे फोटो तुम्हाला तसे लावून घ्यायचे. हे सगळे फोटो एकामागे एक तुम्हाला अशी इथं प्रॉपर इथं असे सेट करून टाकायचे. बघू शकता अशा प्रकारे एक एक फोटो इथं ऍड करायचा. एक्स्ट्राचा पार्ट जे काही असते तिथे तुम्हाला स्प्लिट करून टाकायचा आहे. सगळे फोटो एकामागे अशी इथं आले पाहिजे याची तुम्हाला अशी इथं काळजी घ्यायची आहे. हे फोटो इथे लावायचा, पुन्हा हा फोटो इथे लावायचा आणि एकदम शेवटी एक लास्ट फोटो इथं असा लावून टाका आणि एक्स्ट्राचा पार्ट इथं ट्रिम करा. तर हे एवढं तुम्हाला इथं करून घ्यायचं आहे. हे एवढं इथं जायच्यानंतर आता आपल्याला काही नाही, डायरेक्ट आपल्या फोटोंना काही इफेक्ट इथं लावायचे आहे. तर बॅक येऊन जा आणि एक शेक इफेक्टची मी तुम्हाला प्रीसेट दिलेली आहे. त्यामध्ये आपल्याला हे जे काही शेक इफेक्ट आहे हा डायरेक्ट इथे इफेक्ट्समध्ये जाऊन कॉपी करा. कॉपी पेस्ट करायचा आणि बॅक येऊन आपले जे काही व्हिडिओ आपण आता एडिट करायला ते त्यामध्ये आपण जेवढे फोटो लावले त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला डायरेक्टली इफेक्ट्समध्ये जाऊन हा जे काही इफेक्ट आहे हा असं इथं डायरेक्टली पेस्ट करून टाकायचा. बघू शकता फोटोला सिलेक्ट करायचं आणि इफेक्ट्समध्ये जाऊन पेस्ट इफेक्टचं जे ऑप्शन आहे ते तुम्हाला इथं असं करून घ्यायचं आहे. बघू शकता सिम्पल हे आहे प्रोसेस आहे. डायरेक्ट फोटोला सिलेक्ट करून जे काही इफेक्ट आपण कॉपी केलता ते इफेक्ट्समध्ये जाऊन फक्त सगळ्या फोटोना इथं पेस्ट करायचा. हा इफेक्ट सगळ्या फोटोना इथं पेस्ट केल्याच्या नंतर काय करायचं, आपली जे काही बीटमार्क आहे जिथून आपण फोटो लावले त्या ठिकाणी यायचं आहे. त्या ठिकाणी आल्याच्या नंतर इथं काय करा, एक तुम्ही शॅडो इथं लावून घ्या. शॅडोसाठी एखादी आपण इथं फ्रेम लावून घेऊया, एखादी शेप इथं ॲड करूया, याला इथं असं फुल करूया. असं फुल फ्रेम करून याची ड्युरेशन शेवटपर्यंत करायची आहे. आणि कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये जाऊन हे जे काही ग्रेडियंट आहे याला इथं ॲड करायचं. पांढरा कलर वरती घ्यायचा, काळा कलर अशा प्रकारे इथं खाली ठेवायचा. बघू शकता अशा प्रकारे काही अशा प्रकारे इथं खाली ठेवायचा. आणि पुन्हा याला बॅक येऊन याची जी काही ब्लेंडिंग आहे ती इथं डार्करमध्ये जाऊन मल्टिप्लायमध्ये इथं करून घ्यायची आहे. म्हणजे अशा प्रकारे खालच्या साईडला अशी ते एक शॅडो येऊन जाईल. हे शॅडो इथं आल्यानंतर काय करायचं, या 15.43 सेकंदापासून इथं काय करायचं आहे, तुम्हाला एक PNG मी दिलेली आहे तीच PNG इथं लावून घ्यायची आणि PNGची ड्युरेशन शेवटपर्यंत वाढून थोड्याला इथं असं छोटं करायचं. आणि हे PNG अशी इथे खालच्या साईडला ढकलून द्यायची आणि इथं अशी ॲडजस्ट करून टाकायची. तर हे अशा प्रकारे एवढी ॲडजस्टमेंट तुम्हाला या व्हिडिओसोबत इथं करायची आहे. ही एवढी ॲडजस्टमेंट झाली म्हणजे आपले व्हिडिओ इथं पूर्णपणे रेडी झालेला आहे. तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. व्हिडिओची जी काही क्वालिटी आहे ती तुम्ही इथं ॲडजस्ट करू शकता. तुम्हाला कोणत्या एक्सपोर्ट करायचा व्हिडिओ आपण 1080वरच एक्सपोर्ट करूया. जसे काही क्वालिटी आहे फुल करून एक्सपोर्ट व्हिडिओवर क्लिक करून टाकायचं आहे. व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्यानंतर इथे एक सेव्हचं ऑप्शन येईल, त्याला क्लिक करून तुम्हाला आपला आजचा हा रेडी व्हिडिओ जो सेव्ह करून घ्यायचा आहे. तर भावनो व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला भावनो आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.